या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केलं. मित्र माझ्या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे? हे मुळा धरण झालं काय त्याची देणी आहे? त्यांनी माझं मुळा धरण या ठिकाणी तुमच्या सरकारचे जे प्रमुख होते का नाही, उद्धव ठाकरे तर काय दिसते याच्यावर होते दुसरं फेसबुकवर, रोज फेसबुकवर दिसायचं. तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं ना, सांगा ना आकडे तुम्ही काय दिले, विम्याचे काय दिले, दुधाच्या अनुदानाने काय दिले, लाडक्या बहिणीने काय दिलंय. लाडक्या बहीण योजना आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये शिवाजीराव 90,200 आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 67 कोटी मिरीच्या लोकांनी पाथर्डी तालुक्यामध्ये खोटं बोलतो म्हणून, खोटं आश्वासन दिलं म्हणून त्यांचं हेलिकॉप्टर उतरण्यावर या बांबून तालुक्याच्या लोकांनी अजूनही इतिहास आपल्या सगळ्यांना स्मरणात आहे. नव्या पिढीला माहित नाहीये. पण कागद उडवले काय काय सांगेल तुमच्या अशी कागद उडाले म्हणजे किती लोकांना माहिती आहे? तरुण पिढीला माहिती किती असणार? 91चं तुम्हाला तरी माहित होतं का? आपण तुम्हाला का ठोकरून देतो? ह्या ज्या घटना ज्या त्या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याच्या, या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केलं. मित्र माझ्या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. कारण मी युती सरकारमध्ये 1996 साली कुकडी कालवा आपला दक्षिणेचा ते मुख्यमंत्री होते. कुकडी धरणाची कामं झाली पुणे जिल्ह्यातली. तर नगर जिल्ह्याच्या मध्ये पारनेर पासून सुरू होणारा जो कालवा आहे 10 वर्षात फक्त 10 किलोमीटर काम झालं होतं. किती? हे रेकॉर्ड आहे. मी काही घरचं काही सांगत नाही. म्हणजे कागदावर तेच बोलतो तुमच्याशी. आता एक तारखेच निर्माण तपासायला म्हणजे 10 वर्षामध्ये 10 किलोमीटर फक्त कालवा घेऊन दक्षिण उजाड करून टाकला. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, युती सरकार आलं. 4.5 वर्षामध्ये आपण 70 किलोमीटर कालव्याचं कोकणीत आपण काम पूर्ण केलं. तर करमळ्याच्या मागीच्या तलावामध्ये पाणी नव्हतं. काय नाही तुम्हाला पाणी जावं? लोकांना लोक झुंजा ठेवायचे, लोकांच्या झुंजीजवळ ठेवायच्या, लोकांच्या एकामेकाबद्दलच्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या वैर निर्माण करायचे. असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे? हे मुळा धरण झालं काय त्याची देणी आहे? त्यांनी माझं मुळा धरण मग या ठिकाणी तुमच्या सरकारचे जे प्रमुख होते का नाही, उद्धव ठाकरे तर काय दिसते याच्यावर होते दुसरं फेसबुकवर, रोज फेसबुकवर दिसायचं. 2.5 वर्ष सरकार एकच काम झालं तुमच्या तालुक्यात सहित. त्यांच्या पुढे एकच काम होतं, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. दिले लोक वाटेवर सोडून घरात आरामशीर पडली सीमाची. असं होतं की नाही? अरे काय बोलायला होतं नाही. म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी घ्यायची आणि तुम्ही यांची जबाबदारी घ्यायची. हे काय करत होती मग? भजे काय होती? या निमित्तानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या सरकारकडून ज्या ज्या योजना आपल्याला दिल्या मला मुद्दा मागणी वाचून दाखवायचे. राहुरी तालुक्याची आगडी मोठी आहे. राहुरी तालुक्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये 31,957 शेतकऱ्यांना विधानसभेचं तालुका पूर्ण विधानसभेचं 31,957 शेतकरी खात्यामध्ये 104,50,00,000 रुपये दिला. 1 रुपया पीक विम्याचे 104. कापूस सोयाबीन उत्पादकांना 33,000 शेतकऱ्यांना 33,001 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,76,00,000 रुपये जमा झाले. दूध अनुदान 12,060 लोकांच्या खात्यामध्ये 10,67,00,000 रुपये जमा झाले. आता मी आकडे वाचतो ना, याचे ओपनचे कुठले ओपनचे आकडे ते इथं क्लोज काही नाही आमच्याकडे. तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं ना, सांगा ना आकडे तुम्ही काय दिले, विम्याचे काय दिले, दुधाच्या अनुदानाने काय दिले, लाडक्या बहिणीने काय दिलंय. लाडक्या बहीण योजना आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये शिवाजीराव
90,200 आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 67 कोटी 65 लाख रुपये जमा झाले. काही झाले की नाही? पण भेटावं लागलं तुम्हाला, भेटावं लागलं कोणाला? ऑनलाईन आहे सगळं. तुमचे विम्याचे पैसे मिळण्यासाठी कोणाची चिठ्ठी लागली? आमच्या सरकारने एवढं पारदर्शक कारभार केला आहे. सगळं डीबीटी आहे, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. आधार शेडिंग करत फक्त आपण आधार शेडिंग करून घेतलं, पैसे पाठवून दिले. सगळे पैसे आता तुम्हाला ऑनलाईन येतात. त्या सगळ्या दलाला आपण संपवले, हे सगळे दलाल संपवले, मध्यमांचं संपवले. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना झाला पाहिजे ही आदरणीय मोदी साहेबांची कल्पना आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही राज्य सरकार सातत्याने काम करतो. आज आयुष्यमान भारत जर 5 लाखाची कार्ड तुम्हाला मिळाले ना, तर नाही मिळाले. तुमच्या मतदारसंघामध्ये शिवाजीराव 23,871 लोकांना काढले. 23,000. मोदी साहेबांना भेदभाव नाही केला, ह्या धर्माचा, जातीचा, कोणाचा, गटाचा आहे. अनेक गोष्टी आहेत. आम्ही वयश्री योजना 1,093 लोक आहेत. तुमच्या 12व्या नंदू प्रधानमंत्री 1 रुपये पीक विमा योजना मी सांगितलं 909 खात्यामध्ये. कापूस सोयाबीन उत्पादन तुमच्या गावामध्ये 831 लोकांच्या खात्यामध्ये 27,56,000 रुपये जमा झाले. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,381 बहिणीच्या खात्यामध्ये 1,03,57,000 रुपये जमा झाले. 12 नंदू दूध अनुदान 197 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 16,05,000 रुपये जमा झाले. आमचा हिशोब दिला तुम्हाला मी आता. लोक सगळे पैसे विसरून गेले होते. ज्यावेळी तुमचे मोबाईल वाचा ना, रोज मोबाईल वाचायचा, एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले, तर नाही जेवढे काही झाले तुमचे आता एकदम मस्त. जेवढे बरे झाले चांगली झाली का वाईट झाली? थोरात म्हणतात, तनपुरी म्हणतात आमच्या राहुरीच्या सन्मानाच्या बाजारपेठ फुलून गेले तर तुमचा काही सन्मान अरे राहुल गांधी म्हणायचे आम्हाला निवडून द्या, आमच्या बहिणी आमच्या महिलांच्या खात्यामध्ये निवडणूक संपल्यावर प्रत्येक महिन्याला 8,000 रुपये खटखटाकडे पैसे तुझ्या खात्यात जमा करून असं म्हटलं. मग काल काँग्रेसवादी पुढे तुझ्या गावात आले, त्याने काय विचारलं? तुझी खटखटाकडे पुढे. आमच्या सरकारचं खटखटाकडे काही नाही, आमचं सगळं पटापट आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा करून टाकले, पटापट दिले. आमच्या उधारी धंदाच नाही आपल्याला, अजिबात उधारी नाही, न उधारी. उधारी सगळे तिकडे आहे. आता एवढं फार नको पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आमचं सरकार पण आम्ही ज्यावेळी या ठिकाणी काही काम करतो, भूमिका मांडतो, त्यावेळी जे आम्ही बोलतो ते करतो. आणि आता निवडणूक होऊ द्या मित्र, तुम्हाला मी सांगतो, या राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, निवडणूक संपू द्या, मंत्रिमंडळाची शपथविधी होऊ द्या. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायचा आपण निर्णय करतो. वीज बिल माफ करण्याची घोषणा केली, झिरो बिल आले का नाही? काही लोक 2 लाख 3 लाख, काही लोकांनी कनेक्शन घेतल्यापासून भरलेच नव्हते, सगळेच माफ झाले आता. अशा अवस्था बरोबर आहे की नाही? तुमच्या तर किती बिल आहे इकडे, सगळे मोटर आहे तिकडे.